students, welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. In last lecture we completed about the Darwin's theory of natural selection, in which we have to see about the Darwin, who just first of all collected the different types of species and observed, and after the observation of that different types of species he just proposed his own theory in his book as the Origin of Species, in which he concluded that just who are modified himself, who are the fit, that's only organism are selected by the nature. Those who are fittest, that's only survive. That's after the study of the Darwin's theory of natural selection. One more theory that we see now, it is about the Lamarckism. आता आणखीन एक आपल्याला दुसरी एक थेरी पाहिजे लॅमार्कची, ज्याला लॅमार्क वाद म्हणतात और द लॅमार्किझम. आता काय असेल ही लॅमार्कची थेरी किंवा लॅमार्किझम काय असेल ते पाहिजे. सो जस्ट अबाउट द सायंटिस्ट लॅमार्क, जीन बाप्टिस्ट लॅमार्क. कोणते सायंटिस्ट? जीन बाप्टिस्ट लॅमार्क proposed the morphological changes occurring in living organisms are responsible for evolution. बघा लॅमार्कने काय प्रपोज केले, काय सांगितलेले? Morphological changes. What is the morphological changes? Means those changes which occurred in outward, means in outward appearance, those changes which are takes place, that is the morphological changes. आउटवर्ड अपीयरन्स मध्ये जे काही बदल होतात ते मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. बघा काय सांगितलेलं आहे मार्कनं की जे काही मॉर्फोलॉजिकल चेंजेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये झाले ते सुद्धा जबाबदार आहेत कोणत्या प्रोसेससाठी? इव्होल्युशनसाठी. कळते? अकॉर्डिंग टू द लॅमार्क दोज चेंजेस takes place morphologically in living organisms. That changes are also responsible for evolution, and the reason behind that morphological changes, आता हे morphological changes का झाले हे त्यांनी सांगितले. The reason behind the morphological changes are the laziness or the activities of that organisms. म्हणजे तो सजीव किती ऍक्टिव्ह आहे, किती कृतिशील आहे, किती आळशी आहे. जे काही मॉर्फोलॉजिकल चेंजेस झाले ज्यामुळं की इव्होल्युशन प्रोसेस झालेली, इव्होल्युशन झालेले सजीवांचं, ते मॉर्फोलॉजिकल चेंजेस जे असतील दॅट्स मॉर्फोलॉजिकल चेंजेस आर ड्यू टू द ऍक्टिव्हिटीज ऑर द लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम्स. ही कॉल्ड दिस कन्सेप्ट. आणि त्यांची जी संकल्पना आहे कोणती की इव्होल्युशन झालं कारण सजीवांमध्ये काही मॉर्फोलॉजिकल चेंजेस झाले. का झाले? कारण काही सजीव कसे होते, ऍक्टिव्ह होते, काही लेझी होते. त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये काही बदल झाले, मॉर्फोलॉजिकल चेंजेस झाले, आणि ते मॉर्फोलॉजिकल चेंजेस मुळे सुद्धा काय झालं, इव्होल्युशन झालं. आणि त्यांची ही जी संकल्पना आहे द morphological changes are also responsible for evolution, and the reason behind that morphological changes is the activities or the laziness of that organisms, and he called this concept as the principle of use or disuse of organs. आणि त्यांनी ह्या संकल्पनेला नाव काय दिलं? यूज और द डिसयूज ऑफ ऑर्गन्स. इंद्रियाचा वापर किंवा न वापराचा सिद्धांत. ही कॉल्ड द कन्सेप्ट ॲज अ यूज और डिसयूज ऑफ द ऑर्गन्स. आता ही जी संकल्पना होती ती एक्सप्लेन काही एक्झाम्पल न केली आहे. काय काय सांगितलंय? बेसिक काय असेल लॅमार्किझमचा? अकॉर्डिंग टू द जीन बाप्टिस्ट लॅमार्क some morphological changes takes place in living organisms are responsible for evolution, and the reason behind that morphological changes are the activities or the laziness of the organisms. And this concept proposed by the Lamarck, he called the concept is the use or the disuse of organs, and he explained this concept with some examples. आता काही उदाहरण त्यांनी दिलेत. कोणकोणते एक्झाम्पल असेल ज्यावरून आपल्याला लॅमार्किझम किंवा लॅमार्क समजायला
उपयोग होईल. फर्दर ही जस्ट सेड दॅट द नेक ऑफ जिराफ. आता हे आपल्याला माहिती आहे दररोजचं किंवा आपण ह्या एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टी आजूबाजूला ऑब्झर्व केलेल्या गोष्टी. द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग. जिराफाची मान अत्यंत उंच असते. का? द नेक ऑफ द जिराफ इज टू लॉंग टू ब्राउजिंग ऑन लीव्ज ऑफ टॉल प्लांट्स. काय करण्यासाठी? उंच झाडावरची पानं खाण्यासाठी जिराफाची मान उंच असते. हे आपल्याला जनरल माहिती. दॅट्स द नेक ऑफ द जिराफ इज टू लॉंग टू ब्राउजिंग द लीव्ज ऑफ टॉल प्लांट्स बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन. आता त्यांनी ही त्यांची जी मान जी उंच झाली त्यांनी ताण दिला पाण्याला. उंच उंच झाडाची पानं खाण्यासाठी अनेक जनरेशन पासून त्यांनी काय केलं? त्याच्या मानेला ताण दिलेला. फ्रॉम सेव्हरल जनरेशन्स जिराफ एक्सटेंडिंग देअर नेक ड्यू टू विच द नेक बिकम्स टू लॉंग and he that's giraffe just browsing on the leaves of tall plants. For the example, हे झालं मॉर्फोलॉजिकल चेंज. जिराफाची मान उंच आहे कारण त्याला उंच झाडावरची पानं खाता यावी. पण अनेक जनरेशन पासून काय केलं जिराफांनी? त्यांच्या मानला एक्सटेंड केले, ताणले आणि म्हणून त्यांची मान उंच झाली आणि ती उंच झाडाची पानं ती खाऊ शकतात. त्याचबरोबर आणखी इतर एक्झाम्पल्स. Similarly, the shoulders of the ironsmith, लोहाराचा खांदा. Shoulders of ironsmith have become very strong due to frequent hammering movements. लोहार सतत काय करतो? हातोड्यानं त्या लोखंडावर हॅमरिंग करत असतो, त्याला ठोकत असतो आणि अनेक पिढ्यापासून त्यांचा हा व्यवसाय चालू आहे. सो जस्ट बिकॉज ऑफ कंटिन्युअस हॅमरिंग by the ironsmith their shoulders becomes too strong. म्हणून त्यांचे खांदे अत्यंत मजबूत आहेत. कळतंय? एक एक्झाम्पल सांगितलं जिराफचं, त्याची मान अत्यंत उंच आहे कारण त्यांनी अनेक पिढ्यांपासून काय केलं? मानेला ताण दिला. ते उंच झाडाची पाने आज खाऊ शकतात. तसंच लोहाराचे जे खांदे शोल्डर्स ऑफ आयरनस्मिथ are too strong due to continuous hammering movements. Again, third one more example. The wings of birds like ostrich and emu. दोन्ही पक्षी आहेत. The wings of the birds that's like the ostrich and emu have become weak due to no use. तर पक्षी कोणते? ऑस्ट्रिच सारखे किंवा इमू सारख्या पक्षींनी काय केलं? त्यांच्या पंखाचा उपयोग केला नाही. That's why their wings becomes too weak. म्हणून ते कमकुवत झाले. The wings of the birds like ostrich and emu becomes too weak due to no use. Again, legs of the birds like swan, rajhans. Birds कोणता? The birds like the swan and duck have become useful for swimming due to the living in water. कोणाचे पाय मजबूत झाले कोणत्या पक्ष्यांचे? Due just the swan and the duck. The legs of the birds like swan and duck becomes strong. Just they continuously live in water, and the legs of the snake have lost, or the snakes lost their legs by the modification in their body or for burrowing habit. तर कोणाचे लेग्स लॉस झाले? स्नेकचे. जस्ट बिकॉज ऑफ देअर बरोईंग हॅबिट. कारण ते सतत कुठे राहतात? बिळात राहतात. बिळात राहण्याच्या सवयीमुळे स्नेक्सचे लेग्स लॉस झाले. डक आणि स्वॅनचे लेग्स पाण्यात राहण्यामुळे किंवा स्विमिंग करण्यासाठी मजबूत झाले. इमू आणि ऑस्ट्रिचचे लेग वीक झाले कारण त्यांचे विंग्स जे होते wings of the birds like ostrich and emu becomes too weak due to no use. Shoulders of the ironsmith become so strong. Why? Because of the continuous hammering movement. Same to that of the giraffe. As the neck of the giraffe is becomes too long. It's because of continuously from several generations extending the neck. Today the neck becomes too long just because of browsing on the leaves of tall plants. So these are the different examples which gives us an idea about the morphological changes. So these all these examples are the
acquired characters, त्यांचे संपादित केलेले गुण आहेत. That means all these examples are the types of acquired characters and are transferred from one generation to next generation. आणि हे जे acquired characters आहेत ते एका जनरेशन कडून पुढच्या जनरेशन कडे ते ट्रान्सफर केले गेले. This is called as the theory of inheritance. आणि ह्याच थेरीला काय म्हणलं गेलं? It's just called as theory of inheritance of acquired characters. संपादित गुणांचा अनुवंश किंवा सिद्धांत. जेवढे काय आपण एक्झाम्पल सांगितले त्या सगळ्या एक्झाम्पल वरून जी संकल्पना आपल्या समोर मांडली गेली ती कोणती असेल? इट इज अ थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. संपादित गुणांचा अनुवंश किंवा त्यालाच म्हणलं गेलं लॅमार्किझम. लॅमार्क वॉर. कळतंय? लॅमार्किझम काय असेल? जे कॅरेक्टरिस्टिक्स आपण ॲक्वायर केले ते एका जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर केले गेले. The acquired characteristics are transferred from one generation to next generation, and this theory is called as the inheritance of acquired characters or the inheritance. Again, development of different organs due to specific activities. विशिष्ट अवयवांची डेव्हलपमेंट. Various activities or their degeneration due to no use. बघा दोन्ही गोष्टी या ठिकाणी. काहींनी वापर केला त्यांचे मजबूत झाले, ज्यांनी वापर केला त्यांचे मजबूत झाले, कोणाचे लॉस झाले. दॅट मीन्स डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑन दिअर डिजनरेशन ड्यू टू यूज ॲट ऑल was widely accepted, but transfer of those characters from generation to generation were rejected. बघा इथं महत्वाची गोष्ट काय सांगितले? डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज. विशिष्ट अवयवांचा विकास होणं त्या एका विशिष्ट ऍक्टिव्हिटीजमुळे. ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज. डेव्हलपमेंट ऑफ specific organs due to use and the degeneration of specific organs due to no use at all are widely accepted. हे मान्य केलं कोणतं? की सतत वापरामुळे विशिष्ट अवयवांची डेव्हलपमेंट झाली आणि न वापर केल्यामुळे त्यांचं डिजनरेशन झालं. दॅट्स वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड, बट the transfer of those characters from one generation to next generation was rejected. कोणत्या गोष्टीला नकार दिला की ठीक आहे ज्यावेळी आपण विशिष्ट अवयवांचा सतत वापर करतो त्यांची डेव्हलपमेंट होते आणि जर त्या अवयवांचा आपण वापर केला नाही तर ते नाहीसे होतात, डिजनरेट होतात. हे वर्ल्ड वाईड मान्य केलं गेलं. बट व्हॉट इज रिजेक्टेड? But the acquired characters are transferred from one generation to next generation. It was rejected. हे रिजेक्ट केलं गेलं, अमान्य केलं गेलं. ठीक आहे. डेव्हलपमेंट होईल, डिजनरेशन होईल. डेव्हलपमेंट कधी होईल? कंटिन्युअस यूज केला ऑर्गन जातं. काही ऑर्गन्स काही सजीवांमध्ये डिजनरेटही झाले. का झाले? कारण त्यांनी वापर केला नव्हता म्हणून त्याचं डिजनरेशन झालं. ठीक आहे. बट that acquired characteristics are transferred from one generation to next generation, it is rejected because it had been verified many times that modification brought in us are not transferred to the next generation. अनेक वेळा त्याची पडताळणी केली गेली. ह्या थेरीचा व्हेरिफिकेशन केलं गेलं. अनेक वेळा व्हेरीफाय केल्यानंतर कन्क्लूड केलं गेलं, निष्कर्ष काढला गेला. कोणता? It was verified that the modification brought in us. आपल्यामध्ये जे काही बदल झाले, आपण आपलं जे मॉडिफिकेशन केलं, मॉडिफिकेशन brought in us are not transferred to the next generation. आपण जे आपल्यामध्ये मॉडिफिकेशन केलं ते नेक्स्ट जनरेशन मध्ये पास ऑन केलं जात नाही. and thereby the theory of Lamarck was disproved. आणि म्हणून त्यांची थेरी डिस्प्रूव्ह केली गेली, मान्य केली नाही. ठीक आहे. डेव्हलपमेंट डिजनरेशन मान्य आहे, पण ते कॅरेक्टरिस्टिक जे आपण ॲक्वायर केले होते ते नेक्स्ट जनरेशन मध्ये पास होतात. हे रिजेक्ट केले गेले. अँड दॅट्स वाय द थेरी ऑफ लॅमार्क वॉज डिस्प्रूव्ड. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज ॲक्वायर्ड. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅड acquired to the next generation.
आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत स्वतः प्राप्त केलेले गुण पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर करणं. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ट्रान्सफर द ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. इट इज कॉल्ड ॲज द अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. ह्याला काय म्हणलं गेलं? अँसेस्ट्री म्हणजे पूर्वजांचं. Ancestry of acquired characters. So it is about the Lamarckism or the Lamarck's theory. Now the next one more concept of our lecture is about the speciation. आता स्पेसिएशन काय असेल? स्पेसिएशन म्हणजे जाती उद्भव. स्पेसिएशन म्हणजे काय असेल? जाती उद्भव. आता कसं एक्सप्लेन? एक शॉर्ट कन्सेप्ट आपल्याला दिली. स्पेसिएशन, फॉर्मेशन ऑफ द न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. नवीन प्रजाती तयार होणं. फॉर्मेशन ऑफ स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. नवीन प्रजाती वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या तयार होणं हा कशाचा परिणाम आहे? तर तो इव्होल्युशनचा. जी सजीवांमध्ये उत्क्रांती होत गेली त्याचाच परिणाम आहे आज की आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रजाती पृथ्वीवर प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या पाहायला मिळतात. दॅट्स मीन्स फॉर्मेशन ऑफ द न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज ड्यू टू द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. अँड स्पेसीज, प्रजाती म्हणजे काय? स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम that can produce fertile individuals. Species एक प्रजाती आहे. प्रजाती म्हणजे काय? एक समूह आहे. That's species is the group of organism that can produce fertile individuals. जे काय करू शकतात? fertile individuals तयार करू शकतात. फलनक्षम संतती तयार करू शकतात. स्पेसीज म्हणजे असा एक सजीवांचा ग्रुप जे की फलनक्षम संतती तयार करू शकतात. That is the fertile individuals through the natural reproduction. Means through the natural reproduction process fertile individuals are formed. That is the species. Means a group of organism that can produce the fertile individuals through the natural reproduction. They are called as the species. Each species grows in a specific geographical condition. बघा आता साधी सोपी गोष्ट आहे. अगोदर सांगितलं एक इफेक्ट इव्होल्युशनचा. कोणता? इव्होल्युशनमुळे आज आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रजाती वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या पाहायला मिळतात. आता स्पेसीज म्हणजे काय? स्पेसीज म्हणजे अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन एबल टू प्रोड्यूस द फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम द थ्रू द नॅचरल रिप्रोडक्शन. आणि त्या ज्या स्पेसीज आहेत दॅट इज द स्पेसीज लिव्ह in a different type of geographical condition. ह्या ज्या प्रजाती आहेत ह्या एकाच प्रकारच्या जिओग्राफिकल कंडिशन मध्ये किंवा एकाच प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये वाढत नाहीत. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पृथ्वी तलावर वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती आहे आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती पाहायला मिळतात. दॅट्स मीन्स स्पेसीज कॅन लिव्ह इन अ डिफरंट जिओग्राफिकल कंडिशन्स. आता जिओग्राफिकल कंडिशन बदलली. Their food, habitat, reproductive ability and period is different. बघा आता प्रजाती वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतात. मग ह्या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम काय झाला? त्यांचं अन्न असेल, त्यांच्या राहण्याची जागा असेल किंवा त्यांचा हॅबिटॅट असेल किंवा त्यांची रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी असेल तीही परत वेगळी असेल. As because of the species live in different types of geographical condition, so that they eat different type of food, they live in different type of habitat, their reproductive abilities to be also different. However, genetic variation is responsible for the formation of the new species from earlier one. आणखीन आपण स्टार्टिंगला पाहिले जेनेटिक व्हेरिएशन. लेसनचा स्टार्टिंगचा जो पार्ट होता आपण पाहिलेला ज्यामध्ये आपल्याला हेरिडिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आपल्याला मिळतात. दॅट्स मीन्स जेनेटिक व्हेरिएशन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द डिफरंट टाइप्स ऑफ न्यू टाइप्स ऑफ स्पेसीज दॅट वी सीन इन अर्लियर पार्ट ऑफ द लेसन. बिसाइड्स आता त्या जेनेटिक व्हेरिएशन सोबतच जनुकीय विविधतेसोबतच along with that genetic variations geographical and
reproductive changes are also responsible for the formation of the new species. ठीक आहे, स्पेसीज म्हणजे काय सांगितलं, एक समूह, एक ग्रुप अशा सजीवांचा जे की फर्टाईल इंडिव्हिज्युअल तयार करतात नॅचरल रिप्रोडक्शन मधून. त्या स्पेसीज वेगवेगळ्या जिओग्राफिकल कंडिशन मध्ये राहतात, ज्यामुळं त्यांचं फूड, त्यांचा हॅबिटॅट, त्यांची रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी परत वेगवेगळी होती. At the same time, in earlier part that we see, genetic variation is also responsible for the formation of the new species. It means that along with the genetic variation, the geographical condition and the reproductive changes are also responsible for the formation of new species. Hence, at last, in the speciation that you remember, geographical and the reproductive isolation, भौगोलिक आणि प्रजननीय अलगीकरण, geographical and reproductive isolation also leads to the speciation. जाती उद्भव झाला, नवीन स्पेसीस तयार झाल्या, त्याच्या मागचं जेनेटिक व्हेरिएशन हे तर कारण असेलच, पण त्याचबरोबर आणखी काय असेल, जिओग्राफिकल अँड द रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. हे जे अलगीकरण आहे किंवा वेगवेगळेपणा आहे, कशामध्ये येणारा, जिओग्राफिकल कंडिशन मध्ये किंवा रिप्रोडक्टिव्ह चेंजेस मध्ये, दॅट्स ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिएशन. सो दिस इट इज वन ऑफ द शॉर्ट कन्सेप्ट ऑफ लेसन. नाउ वी कंप्लीटेड अबाउट द स्पेसिएशन अँड लॅमार्किझम. लास्ट पार्ट, लास्ट कन्सेप्ट आपली राहिली, दी मोस्ट कन्सेप्ट राहिलेली आहे ह्युमन इव्होल्युशन. So here we have to see, that's our next lecture. पण त्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.